पोलीस भरती असो किंवा एमपीएससी असो, सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. गार्डियन्स ऑफ द वाइल्ड अहवाल कोणी प्रसिद्ध केला आहे? तर त्याचं उत्तर आहे कीर्तिवर्धन सिंग यांनी. प्रश्न 2, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्राउट फिशिंग इनिशिएटिव्ह कुठे सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे उत्तराखंड राज्यामध्ये. प्रश्न 3, सक्षम मानवरहित हवाई प्रणाली UAS ग्रीड कशात लॉन्च करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे भारतीय लष्करामध्ये. प्रश्न 4 पाहूया. भारताचे पहिले मानसिक आरोग्य राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे दीपिका पादुकोण यांची. प्रश्न 5, कोणता देश आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ IUCN चा सर्वात नवीन सदस्य बनला? तर त्याचं उत्तर आहे आर्मेनियाचा. प्रश्न 6, कोणत्या देशाचे राष्ट्रपती खुरेलसुख उखना यांनी भारताला भेट दिली? तर त्याचं उत्तर आहे मंगोलिया देशाचे राष्ट्रपती. प्रश्न 7 पाहूया. कोणत्या देशाने वासांग 20 या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे अनावरण केले? तर त्याचं उत्तर आहे उत्तर कोरियाचे. प्रश्न 8, ऑस्ट्राहिड 2025 या द्विपक्षीय लष्करी सरावाची 4थी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे पर्थ, ऑस्ट्रेलियामध्ये. प्रश्न 9, राष्ट्रीय अभियानांतर्गत कोणत्या बंदराला ग्रीन हायड्रोजन हब म्हणून मान्यता देण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे पारादीप बंदर, दीनदयाळ बंदर, VO चिदंबरनार बंदर या 3 बंदरांना. प्रश्न 10 पाहूया. महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5000 धावा पूर्ण करणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू कोण बनली आहे? तर त्याचं उत्तर आहे स्मृती मंदाना ही बनली आहे. प्रश्न 11, एम्स दिल्लीने कोणत्या प्रणालीचा वापर करून भारतातील पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया संस्था सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे दा विंची शी सर्जिकल सिस्टीम. प्रश्न 12, वॉटरवर्थ समुद्राखालील केबल प्रकल्पासाठी मेटाने कोणत्या भारतीय शहरांची लँडिंग साईट म्हणून निवड केली आहे? तर त्याचं उत्तर आहे मुंबई आणि विशाखापट्टणम या 2 शहरांची. प्रश्न 13 पाहूया. सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या कलमाअंतर्गत 7 वर्षाचा अनुभव असलेल्या न्यायिक अधिकाऱ्यांना जिल्हा न्यायाधीश म्हणून थेट भरतीसाठी स्पर्धा करण्याची परवानगी दिली? तर त्याचं उत्तर आहे कलम 233 नुसार. प्रश्न 14, वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये कोणते राज्य सुधारणा करणारे पहिले राज्य ठरले? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्य. प्रश्न 15, कोणत्या मंत्रालयाने आदर्श युवा ग्रामसभा उपक्रम सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे पंचायती राज मंत्रालयाने. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.